थोडा इथे धोका पडलेला आहे. स्वागत करतो मित्रांनो तुमचं परत एकदा आपल्या लाडक्या चॅनलवर. आणि मी आहे सूरज नाईक. आज आपण आलो आहोत एका नवीन अशा भन्नाट ॲडव्हेंचरस ट्रेकवर. आणि आजचा ट्रेक आपण करणार आहोत जीवधन वानरलिंगी झिप लाईन क्रॉसिंग करणार आहोत आज. सो तुम्ही पाहत असाल मित्रांनो, हा आहे जीवधन फोर्ट जो आपल्याला आता क्लाइंब करायचा आहे. इझी ट्रेक आहे मित्रांनो, कमीत कमी 1.5 आवर तुम्हाला लागेल जीवधन फोर्टला पोहोचायला. आणि ज्या साईडला तुम्ही पाहू शकाल जो सुळका आहे तो आहे वानरलिंगी सुळका. तर आपण मित्रांनो काय करणार आहोत, आपण हा फोर्टला क्लाइंब करणार आहोत जीवधन फोर्ट. आणि त्या फोर्टवरून आपण झिपलाईननी क्रॉस करणार आहोत आणि आपण जाणार आहोत वानरलिंगी सुळक्यावर. आणि तिकडनं आपण रॅपलिंग करून खाली येणार आहोत. तर ह्याची हाईट आहे कमीत कमी 450 फूट. तर आपण हा एक असा थरारक असा आज एक थरारक असा आपण ॲडव्हेंचर आज करणार आहोत आणि खूप मजा येणार आहे मित्रांनो. तर आज आपण पुन्हा एकदा आलो आहोत सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स बरोबर. आणि आता आपण आहोत जीवधन फोर्टच्या बेस विलेजला, ज्याचं नाव आहे घाटघर विलेज, जे पुण्याच्या जुन्नर तालुक्यात आहे. आणि घाटघर गावामध्ये आम्ही थांबलो होतो भैरव हॉटेलमध्ये. इथे तुम्हाला जेवणाची फॅसिलिटी अवेलेबल आहे, इथे वॉशरूम स्टे फॅसिलिटीज अवेलेबल आहे. तर मित्रांनो हा आहे नाणेघाटचा रिव्हर्स वॉटरफॉल जो फेमस आहे पावसाळ्यामध्ये. त्याच्याच साईडला आहे वानरलिंगी सुळका आणि जीवधन फोर्ट. जंगल ट्रेक सुरू झाला आपला. मस्त असं आहे घनदाट असं जंगल. आणि आपले 2 SRAचे टीम मेंबर्स अंकिता नमस्कार आणि आपले संजय दादा. एक ते 1.5 तासाचा ट्रेक करून आम्ही आता पोहोचलो आहोत जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि तुम्ही पाहत असाल की हा जीवधन किल्ला आणि वानरलिंगी सुळका हे दोन्हीही ढगांच्या गालीच्या मध्ये लपून गेले आहेत. इथून जीवधन किल्ल्याच्या पायऱ्या सुरू होतात. या कातळ कड्यामध्ये कोरलेल्या ह्या पायऱ्या तुम्ही पाहू शकता. हे काका रोज गावातून या किल्ल्याच्या पायथ्याशी येतात आणि ह्यांच्याकडे तुम्हाला लिंबू पाणी आणि छास भेटेल. एकदमच मस्त असा सुरुवात झाली आहे दिवसाची. सर्व इथे हे फॉग झालेलं आहे. तर खरंच असं एक सुंदर असं वातावरण निर्माण झालं इथे मित्रांनो. थोड्याच वर जाताना आपल्याला दिसते की इथे रेलिंग्स बांधल्या गेल्या आहेत, जेणेकरून इथे कोणताही असा अपघात टाळण्यासाठी इथे आपल्याला रेलिंग्स पाहायला भेटतात. आणि त्यानंतर एक छोटासा डिफिकल्ट पॅच आहे, तो क्रॉस केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ. इंग्रजांनी जेव्हा हा किल्ला जिंकला तेव्हा या किल्ल्याच्या पण पायऱ्या इंग्रजांनी नष्ट केल्या. तर मित्रांनो हा आहे आपला मुख्य दरवाजा आणि आपला इथे मित्र आहे वर.
जीवधन किल्ल्याला 2 दरवाजे आहेत. हा आहे कल्याण दरवाजा आणि दुसरा आहे जुन्नर दरवाजा. किल्ल्यावर पोहोचताच आम्हाला समजले की हे वातावरण सकाळच्या 11 वाजेपर्यंत असंच राहणार आहे. मग काय, आम्ही विचार केला की आपण हा किल्ला पूर्णपणे एक्सप्लोर करू. तेवढाच वेळ आपण हा किल्ला एक्सप्लोर करण्यामध्ये वापरू. तर आम्हाला समजले की या किल्ल्यावर महाराजांच्या काळी बांधला गेलेला एक धान्य कोठार आहे. तर आम्ही निघालो धान्य कोठाराच्या शोधात. धान्य कोठार शोधता शोधता आम्ही ही वाट चुकून बसलो होतो आणि गडावर एवढं धुकं होतं की समोरचा रस्ताही आम्हाला दिसेनासा झाला होता. पण थोड्याच पुढे जाता आम्हाला एक पाण्याची टाकी दिसली. मग काय, इथे मस्तपैकी फ्रेश झालो. आम्ही आमचा प्रवास पुढे सुरू ठेवला. एकदम मस्त फ्रेश वाटतंय मित्रांनो इथे येऊन. थंडगार पाणी आणि असा निसर्ग, शक्य असा सुंदर असा सह्याद्री आपला. थोड्याच पुढे जाता आम्हाला धान्य कोठार पाहायला भेटले. धान्य कोठार ह्या गडावरचा एकमेव वास्तू आहे जे चांगल्या अवस्थेत आता तुम्हाला पाहू शकाल. इथून आत जाताच तुम्हाला वर चंद्र आणि सूर्य आणि 2 हत्तींचं असं एक रेखीव असं काम तुम्हाला पाहायला भेटेल. धान्य कोठारात 2 खोल्या आहेत जिथे त्या काळात धान्याचा साठा करून ठेवत असावे. पूर्ण असा अंधार असा आहे मित्रांनो. आतमध्ये पण आहे. ही अशी एक धान्य कोठाराची एक रचना, अशी मस्त अशी महाराजांच्या काळातली. अजून एक आहे उजव्या साईडला. अजून एक मित्रांनो इथे पण एक आहे. तर मित्रांनो धान्य कोठार हे खरंच पाहण्यासारखं आहे. इथून आपण आपला प्रवास पुढे सुरू ठेवला. थोड्याच पुढे जात आपल्याला जिवाई देवीचं एक छोटंसं आणि सुंदर असं एक मंदिर आपल्याला पाहायला भेटतं इथे.
जिवाई देवीचं दर्शन घेऊन थोड्याच पुढे गेलो आणि आपल्याला इथे समाधीस्थळी पाहायला भेटते. इथे शंकराची पिंडी आहे मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकाल. जिवाई देवी आणि समाधी स्थळ पाहिल्यानंतर आपण हा आपला प्रवास झिपलाईनच्या ॲक्च्युअल सेटअपच्या दिशेने आपण कंटिन्यू ठेवला. समाधी स्थळपासून थोडंच पुढे जाता आम्हाला आमच्या टीम मेंबर्सचा आवाज येऊ लागला आणि आम्हाला समजले की इकडनं आपण आपल्या सेटअपच्या जवळच आलो आहोत. जिथे झिपलाईनचा सेटअप लावला होता तिथे पोहोचताच पाहिले तर काय, वानरलिंगी सुळका हा पूर्णपणे ढगांच्या गालीच्या मध्ये लपून गेला होता आणि समोर काहीही दिसत नव्हते. असं वाटत होतं ही झिपलाईन तुम्हाला स्वर्गामध्ये नेते की काय. आणि सर्व वाट पाहत होते की हा सूर्यदेव आज कधी आपल्याला दर्शन देतोय. उन्हाळ्यामध्ये जर अचानक अशी पावसाळा आला तर कशी सिच्युएशन होऊ शकते. नशीब का आज आपले शेखर दादा जे आहेत त्यांनी एक ब्लँकेट आणलं होतं ना, एका ब्लँकेट मध्ये 3 लोक गरम होऊन राहिले. बटरफ्लाय अनुभव आम्हाला घेता येत आहे. समोर आहे वानरलिंगीचा सुळका, मध्येच जातो आम्ही, वाट पाहतो वेदर क्लिअर होण्याची. आणि जसं वेदर क्लिअर होईल तसं आम्ही इकडनं झिपलाईनची सुरुवात करतो. धन्यवाद. पवन दादा आणि आपला प्रशांत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की जेव्हा पण कधी आपण अशा एखाद्या किल्ल्यावर जातो जिथे टेक्निकल ऍक्टिव्हिटी होते, तेव्हा ज्या पण टेक्निकल ऍक्टिव्हिटी आहे या आपल्याला सेफ्टीच्या अंडर राऊंड करायच्या आहेत. आणि सेफ्टीसाठी आपल्याला एका ग्रुप सोबत यायचं आहे. मग ग्रुप कोणता तर तो तुम्हाला डिसाईड करायचा आहे की कोणता ग्रुप आहे, त्यांच्याकडे इक्विपमेंट जे आहे ते बरोबर आहेत की नाही, त्यांचा ज्या इक्विपमेंट आहेत ते कोणत्या ब्रँडचे, याच्या ब्रँड सोडा पण ब्रँड पण इम्पॉर्टंट आहे. सो या सगळ्या सेफ्टी मेजर्स लक्षात ठेवूनच तुम्ही कोणत्याही ग्रुपसोबत ॲडव्हेंचरसाठी जा, कारण जीव खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपली काळजी घ्या आणि हार्नेस लावा बस. अशाच गप्पा गोष्टी करत काही तास उलटून गेले, पण हा वेदर काही क्लिअर होण्याचं नाव घेत नव्हता आज. तर मित्रांनो, मला माहित आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा वानरलिंगीचा सेटअप कसा लावला गेला आहे. जोपर्यंत वेदर क्लिअर होत होता तोपर्यंत आपण जाणून घेऊया की हा वानरलिंगीचा सेटअप ऍक्च्युली कसा लावला जात होते. तर मित्रांनो, हा आहे आजचा आपला सेटअप आणि आपण आता पाहूया की हा सेटअप इथे कसा प्लॅन केला आहे. बेसिकली तर ही आहे पहिली रोप, ही जी ब्ल्यू वाली रोप आहे ही आहे पहिली रोप. आणि ही रोप तुम्ही पाहत असाल की एका मोठ्या अशा दगडाला ही बांधलेली आहे. सिमिलरली तुम्ही पाहू शकाल की एक एक्सटेन्शन सेफ्टी दिली आहे. तुम्ही पाहू शकाल की इथे अजून एक पॅच आहे जिथे ॲडिशनल सेफ्टी म्हणून तिला बांधलेलं आहे. तर मित्रांनो, जीवधन किल्ल्यावरून एक रोप खाली फेकली जाते. तसंच SRHचा मेन क्लाइंबर जो आहे दर्शन दादा, तो वानरलिंगी सुळका क्लाइंब करतो. सुळक्यावरून एक रशी तो खाली फेकतो. या दोन्ही रोपची गाठ बांधली जाते आणि ही जी ब्ल्यू रशी आहे ही रशी वानरलिंगी टॉपवर बांधली गेली जाते. सेफ्टीच्या सर्व काळजी घेतल्यानंतर SRHचे काही टीम मेंबर्स जीवधन किल्ल्यावरून वानरलिंगी सुळक्यावर ही व्हॅली क्रॉसिंग करून जातात झिपलाईन थ्रू. आणि त्यानंतरच सर्व पार्टिसिपेंट्स एक एक करून ही व्हॅली क्रॉस करतात या झिपलाईनच्या माध्यमाने. आणि ह्या दोन्ही रोप इथून सर्व तुम्ही पाहू शकाल कनेक्ट होतात वानरलिंगी सुळक्याला. तर इकडनं आपण झिपलाईन करणार आहोत
ती झिपलाईनची हाईट कमीत कमीत 450 फीट आहे मित्रांनो, आणि खूप असा ॲडव्हेंचरस आणि थ्रिल असणार आहे आज. तर पहिल्यांदा हा धुक्यामध्ये वानरलिंगी. जेव्हा जेव्हा आम्हाला हा वानरलिंगी सुळका ढगांच्या गालिच्यातून दिसत होता तेव्हा तेव्हा आपली टीम हर हर महादेवची घोषणा करत होती. शेवटी तब्बल 2 तासानंतर वेदर क्लिअर झाला आणि सूर्यदेवाने आम्हाला पहिले दर्शन दिले. आणि मीही मग विचार केला की जास्त वेळ न घेता मी रेडी झालो या ॲडव्हेंचरस झिपलाईनसाठी. कारण जेव्हा हा वेदर क्लिअर झाला तेव्हा आजूबाजूचा जो परिसर होता वानरलिंगीच्या, एवढा अमेझिंग वेदर झालेला मित्रांनो की तुम्ही स्वतः पहा. मी शब्दांमध्ये एक्सप्लेन करू शकत नाही एवढा सुंदर झालेला वेदर. आणि मी रेडी झालो या अनोख्या अशा व्हॅली क्रॉसिंगसाठी. झिपलाईनचा हा एक्सपिरियन्स फारच थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचरस होता. आणि मी ही व्हॅली क्रॉस करताच तुम्ही पाहू शकाल की परत हा वेदर खराब होत चालला आहे आणि परत आपल्या चारी साईडनी धुकं आपल्याला दिसू लागतं आहे. आणि मी आता आहे वानरलिंगीच्या टॉपवर. इथे आपण काही वेळ थांबणार आहोत कारण वेदर क्लिअर नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकाल की हा जीवधन किल्ला हा पूर्णपणे ढगांच्या गालिच्यामध्ये परत एकदा लपून गेला आहे. आणि ही झिपलाईन एकदम अल्टिमेट ड्रीमवाली झिपलाईन वाटते, जी क्लाउड्स थ्रू येते आणि असं वाटतंय की तुम्ही व्हॅली क्रॉस करताय थ्रू द क्लाउड्स. आपण आज खूप लकी आहोत की हा वेदर पण एकदम वेगळ्या रूपमध्ये आहे. तर आपला अजून एक पार्टिसिपंट व्हॅली क्रॉस करून वानरलिंगीच्या टॉपवर आला आहे. आणि तुम्ही पाहू शकाल की इकडनं किती अमेझिंग दिसतोय हा जो वानरलिंगीचा टॉप आहे. हा छोटासा टॉप आहे. ते कमीत कमीत 7 ते 8 माणसं इथे उभी राहू शकतात. पण थोड्या वेळा अगोदर जीवधन किल्ल्यावरून पाहत होतो की ही झिपलाईन कशी दिसते. पण आता आपण अपोजिट साईडला राहूनही त्याची मजा घेत आहोत आणि फारच असा अल्टिमेट एक्सपिरियन्स आहे आजचा.
वेदर पण तुम्ही पाहू शकाल किती ब्युटिफुल दिसतो इकडनं. ड्रोन शॉट्स तुम्हाला आवडलेच असतील. आपण काही वेळ इथे थांबूया टॉपवर, कारण मला खरंच ड्रोन शॉट्स घ्यायचे आहेत. तर आपण वेट करू काही वेळ आणि आपण ड्रोन शॉट्स घेताच आपण इकडनं रॅपल डाऊन करू आणि इकडनं बेसवर जाऊ. आय होप तुम्हा सर्वांना हे ड्रोन शॉट्स नक्कीच आवडले असतील आणि हा वानरलिंगी सुळका एका वेगळ्या अशा रूपामध्ये पाहून आय होप तुम्हाला खूपच मजा आली असेल. सह्याद्री आपल्याला कधीही सरप्राईज देईल हे सांगू शकत नाही. आजचा हा वेदरही तसाच होता. ॲटलिस्ट 1 तासानंतर हा वेदर क्लिअर झाल्यानंतर आपण इकडनं आता रॅपल डाऊन करणार आहोत. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल मित्रांनो. तर ही व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एका ॲडव्हेंचरस आणि भन्नाट अशा व्लॉगमध्ये. टिल देन गाईज, टेक केअर, स्टे सेफ अँड कीप एक्सप्लोरिंग.